बोल सर. हॅलो हॅलो. तर पहिला विकेट आपला मंगेश शेळके बॅक टू पवेलियन. न खाता खोलता अवदसा पनवत. देवांश फायटर्स कर्णधार आपण नाणेफेकीसाठी आहे. देवांश फायटर्स बंटी शेळके संजय एमकर आणि तुझ्यात आहे भाकरमळी. भाकरमळी नाणेफेकी केली जाईल. तर दुसरा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय कोंडिबा. सुरेख चेंडू फेकला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. एक मोठा हादरा मंगेश शेळकेच्या मार्फत आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय नवीन फलंदाज भागवत. तिसरा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज भागवत. इथे मात्र मोठा फटका माला लेगच्या दिशेने. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक नक्कीच असेल. चेंडू पकडेल तोपर्यंत एक मात्र धाव पूर्ण केले होते आणि टॉच विन इथे मात्र होतोय देवांश फायटर संघ. आणि आपला निर्णय देखील काय व्हायचा आहे. कोण लिहितंय रे. 3 चेंडू धावसंख्या पोहोचली 1 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन जातोय कोंडिबा. नवीन आपण पाहतोय फलंदाज. इथे मात्र आल्या आल्या बिघीड करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग स्ट्रोक आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक असेल लकी आणि बॅक टू डगआउट. मोठा हादरा आपण पाहतोय गणेश शेळगे आणि इथे मात्र जल्लोष केला जातोय. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र अप्रतिम खेळ आपण पाहतोय एजी फायटर्स या संघाचा. 2 मोठे हादरे मंगेश शेळके गणेश येडगे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टी दिशेने जाताना उत्तम. कालपासून खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय हा लकी शेळके. एक चांगली झेल एक मोठा हादरा. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टी उत्तम शेळके. टुटू गोल 2 चेंडू बाकी आहेत अजून देखील गोलंदाज कोंडी वयाचे. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो या खेळाडूची. कालपासून अप्रतिम. इथे मात्र यष्ट्यांचा वेग आणि इथे मात्र यष्ट्या केल्या जात आहेत. नाचो भैया नाचो. इथे मात्र जल्लोष पहा या गोलंदाजाचा. अप्रतिम गोलंदाजी आणि शेवटचा सामना मात्र व्हाईट वॉश मधून वाचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय एसी संघाचा. डिस्काउंट मध्ये तुम्हाला 50 रुपये रिचार्ज 10 रुपये. अंबानीनं आता पोराला पैसे टाकला ना आता आपल्याकडे 50 रुपये. 50
शेवटचा चेंडू 5 चेंडू फेकले 3 विकेट मात्र मोठे मोठे घेतले त्या गोलंदाजाने आणि एक मात्र धाव दिली. जोश मध्ये आहेत. तर शेवटचा चेंडू आपण खेळपट्टीवरती पाहतो. नाही फदाज कोयल इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचे घेऊन जातो चेंडू क्षेत्ररक्षक हातात, परंतु आमच्यात एक मॅच खेळा तर त्यांच्या गावाला कसं आपण बोलू मग तुम्ही काय घेतला अरे तुम्ही घेतलंच ना त्याला, आम्ही घेतला होता. आमच्यात प्रॅक्टिस करतो आम्हाला. आम्ही त्याला विचारलं तुम्ही 2 करून पहिले विचार खेळणार कोणाला, परत मगच मारायला ते बोलला काय ना मला कोण बोलत नाही भाई, मला कोण विचारतच नाही. एक मॅच खेळ झाला तर मला बोलला दादा तू बोलली होती तिकडे जा आपलं तुझी टीम गावचे बोललं कसं आपण बरोबर नव्हतं. पण हे त्यांचे ग्रुप लागले. बॉलर कोण आहे? लकी. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय लकी शेळके. पहिला चेंडू स्पेस करेल भागवत निगडी. पंचांचा इशारा वाईट आणि वाईट धावेने धावसंख्या पुढे सुटली जाते 2 आकड्यावरती. 3 धन्यवाद 3. लिव्हर थोडंसं अजून परत मॅच हारले तर बाबू जरी मारला आम्हाला. पिक्चर आहे बाबा. तर दुसरा चेंडू वाईट +1. 2 धावेने धावसंख्या पुढे लागली 5 या आकड्यावरती. 0 चेंडू झालेत. धावसंख्या पोचली 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू अजून देखील टाकतो. इथं मात्र मोठा फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमापार. षटकार आला, मोठा फटका. अकरा धावसंख्या झाल्यात. एक मिनिट थांबायचं. बारा धावसंख्या झालेत. तुमचं सगळं लिवा पण सगळं चढी धुवा पोचा धुवा. डॉट चेंडू. 2 चेंडू. धावसंख्या पोचली 12 या आकड्यावरती.
तिसरा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो डिझन मध्ये. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. तीन चेंडू 13 धावा आणि 3 विकेट. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हे जी फायटर या संघाची मोठे मोठे हादरे मात्र इथे मात्र आलाय मोठा फटका. एक ब्रँडेड षटकार आपण पाहतोय निगडीच्या बॅटीतून आलेला. 2 फटके मात्र मोठे मोठे पाहिले आपण. लकीवरती मात्र मोठा प्रहार केले जात आहेत. कोंडेब्याने फक्त 3 धावसंख्या दिल्यानंतर गोलंदाजी आपण पाहिलं. लकी आणि 2 मोठी फटके खाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 19 या आकड्यावरती. 4 चेंडू अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. संतोष मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहतोय आपण. 5वा चेंडू फेकला जातो. इथे मात्र मोठा फटका मारला परंतु यष्टी थोड्याचा गच्चा क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धावेने धावसंख्या बुडवली 20 या आकड्यावरती. हॅलो हॅलो शेवटचा चेंडू लकी यांचा. इथे मात्र अजून देखील एक मोठा आला फटका आणि षटक संपुष्टात आला आणि षटकाच्या संपुष्टानंतर 6 धावेने धावसंख्या बुडवली 26 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय संतोष लांबोर यांची. 3 धावा दिल्यानंतर या गोलंदाज मात्र महागडा ठरतोय याची फायटर या संघासाठी. लकीवरती मात्र हल्ला बोल केला संतोष लांबूर यांनी आणि खाली मुंडी करून आपलं चाललेत. 4 मॅच हारलेत. शेवटची देखील मॅच आहे व्हाईट हाऊस. चुकी अजिबात नाही. आता मात्र गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय सुरेश शेळके मामा 14+ एक अनुभवी खेळाडू श्रीगणेशच्या संघाचा. स्ट्रायकर आपण फलंदाज पाहतोय कोलल. हा देखील आडीदार फलंदाज आहे श्रीगणेशच्या संघाचा. इथं स्लोवर फट चेंडू आणि चेंडू काही समजत नाहीये. यशोक आपली कामगिरी चौकात होतोय. चेंडू मात्र डॉट होतोय. अनुभव पणाला लावताना आपण पाहतोय खेळाडू सुरेश शेळके मामा यांना. चौथ्या मॅचेत देखील फक्त 10 धावसंख्या दिल्या होत्या. आता देखील एक चेंडू फेकला. दुसरा चेंडू फेकण्याचा. इथे मात्र वारंवार आणि विकेटचा पत्ता बॅक टू पवेलियन. मोठा हादरा कोयल देखील दिशेने जाताना आपण पाहतोय. आता मात्र गळती लागली या संघाला. गणेश जोरे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती गणेश जोरे. एक स्टायलिश बॉय, एक चॉकलेट बॉय. स्लो चेंडू फेकले. चेंडू का समजला नाही कोयलेला. 2 चेंडू 1 विकेट मोठा. आता मात्र तिसरा चेंडू प्रगती गोलंदाज सुरेश मामा यांचा. एक चले गेंदबाज. स्लोवर चेंडू आणि चेंडू भिरकवलाय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय गणेश. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात आणि तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. 2 धावेने धावसंख्या पुढे केली जाते. 28
28 या आकड्यावरती. 3 चेंडू 28 धावा. कितीला विना 53 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आतापर्यंत संघ पोहोचला 28 या आकड्यावरती. 3 चेंडू अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत. 25 धावांची गरज आहे. स्लोवर चेंडू आणि अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपण पाहतोय गोलंदाज सुरेश मामा यांचा. पण फलंदाजांना काही चेंडू समजत नाही सुरेश मामा यांचे. 3 षटकं टाकलेत कालपासून या खेळाडूने, परंतु 9-10 धावसंख्येत फक्त दिलेले आहेत आणि खूप चांगलं षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू कधी प्रॅक्टिस नाही कधी काय नाही तरी हा गोलंदाज आपण पाहतोय बघा. खूप चांगली गोलंदाजी. स्वतः संघ मालक आहेत, कर्णधार आहेत. शेवटचा चेंडू स्लोवर फटका, परंतु त्याला भिरकावलाय. बाउंड्री लाईन क्रॉस करून सीमा पार षटकार, एक ब्रँडेड षटकार गणेशच्या बॅटीतून आलाय शेवटच्या चेंडूवरती. 6 चेंडू आणि 19 धावेंचं आव्हान असेल. तर शेवटचा गोलंदाज आपण पाहतो अक्षय शेळके. एक हार्ड हिटर फलंदाज. शेवटच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मार्फत पाहतो आपण. खूप चांगले स्ट्रोक या फलंदाजाचे आहेत अक्षय शेळके. इथे मात्र यॉर्कर चेंडू फेकला गेला आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिला, समोर फेकला, परंतु एक धाव मात्र दुसरी धाव आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. शेवटचा सामना आहे. ऊन बघा आता कसलं येईल, पाऊस येईल जोरात. सूर्याला अडवलंय पावसाने. 36 धावसंख्या झालेत. 5 चेंडू बाकी आहेत अजून देखील. स्ट्राईक ऑन फलत आपण 3 षटकारची खेळतोय निगडी संतोष लांबवर. इथे मात्र खूप चांगला चेंडू फेकला आणि 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहतो आपण. सुरेश शेळके मामा, अक्षय शेळके आणि कोंडीबा झोरे. सदतीस झाल्या. 4 चेंडू 16 धावांची गरज असताना आपण पाहतोय गणेश झोरे. 4 चेंडू 16 धावा. अरे यार तरी गंडिया में इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केली आणि पंचांचा इशारा मात्र विकेट. हम डुबे हैं तो तुम्हें भी डुबा के जाएंगे. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज कृष्णा सातपुते. आम्ही काय पण बोलत तुला बोलायचं आधी का नाही लावड्या वाचलाय जाताना तर तुला काहीच भेटलं नसतं.
टॅरेसवरनं उडी मारा लागल्या. एक मॅच जिंकून पटेल खात्यावर. आणि लेफ्टी फलंदाज पाहतोय आपण. एक धाव मात्र काढली जाते. ओहो, वजन काय थांबत नाही फलंद क्षेत्ररक्षकाला. आणि इथे मात्र वाईट डिलिव्हरी. 39 धावसंख्या झालेत. 2 चेंडू 14 ना. 14 धावा. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. काय पाऊस पडतोय, खूप छान मजा येते. शेवटचे 2 चेंडू 14 धावांची गरज. इथे मोठा फटका मारला आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. आणि 1 चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावा. अभी तो भगवान ही बचा सकता है. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. धन्यवाद पंच. एक चेंडू 7 धावांची गरज. बल्ले बल्ले. पटेलीमध्ये बॉल टाकला अरे जीतेगा भाई, जीतेगा. शेवटचा चेंडू. धावसंख्येची गरज 7. आणि अक्षय शेळके मात्र काय करतात बघायचंय. आपल्या संघाला व्हाईट हाऊस देतात का पाहायचंय. अरे बाबूभाई जीत गए रे. नाचो. कोंडीबा नाचत आहे. कोंडीबा आपली आमची. हॅलो.
थोडीच येतो बोलायला.
15 धावफलकावर धावा लागलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले म्हणजे 15. गंगा इंगोले ऑन फायर, लगता है आया है भगवान का दर्शन लेके. आता AK-47 डुश डुश त्यालाच मारा करेल तो म्हणजे संजय बाबा. ओ संजय बाबा को नहीं गेंद. AK-47 मधनी गोळ्या झाडत असताना अक्षय आकाडे, संजय बाबा पिकअप लवर. दुसरा चेंडू प्रेस करत असताना संजय बाबा त्यांच्या आवडीची गाडी पिकअप. आता पिकअप बोलल्यानंतर हवेत मारलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव पूर्ण, दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. AK-47 ये चले संजय बाबा को लेके. इस बार संजय बाबा ने छोड़ दिया है और वाइड का इशारा अंपायर शाहरुख खान के जैसे हाथ फैलाते हुए. ये शाहरुख खान से भी कम नहीं है संतोष के साथ. पुढे बस ना जरा मग बरोबर. तीसरा चेंडू टाकण्यासाठी तैयार. ये चले संजय बाबा. संजय बाबा को कुछ समझ रहे नहीं है गेंद. चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. AK-47 मारा करेल तो म्हणजे संजय बाबा. आता आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु टॉपेज लागले. प्रकाश बावजाने काळजी घ्यायचे. आणखीन एक टॉपेज. AK-47 आपल्या बॉलिंगच्या जोरावर गोळा झाडत असताना चॉकलेट बॉय तुर्बेगावचे खुश आहेत. पावसात मजा घेत आहेत ते. ओ संजय बाबा को ज्यादा और संजय बाबा के बैट से क्या आता हुआ पंच क्या दिखाते हैं डिसीजन. 4 रन. संजय बाबा को ज्यादा रोक नहीं सकते तुम. संजय बाबा गरम होता है पिकअप में. 25 धाव फलकावरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती लांबोर्गिनी. अरे म्हणजे येऊ बोलत नाही, येऊ बाईकडे घेणे. हे स्टायलिश बॉय आहे. सुनील लांबोर बॉलिंग ट्रॅक वरती. लांबोर्गिनी आवडीची गाडी त्यांच्या. आणि पहिलाच बॉल अंपायरचा डिसिजन. वाईट चेंडू, कुठेतरी खूपच उसळी घेणारा चेंडू.
बाबू लांबर यांचं ओरिजिनल भिताड. काय बॉलिंग करत आहे. आणि संजय बाबाला पाठवले ओरिजिनल भिताड. इथं संजय बाबाला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी कोनूर हिरा नागवंटेक गावचा प्रकाश एडगे. पंच आमच्याकडे हात फिरवत असताना वाईट बॉल. सुनील लांबूर कुठेतरी छकड्यातून पलीकडे गेलेत. छकड्यात काय पाय टाकणं झालेत ते. पब्लिकचं ओरिजिनल भिताड आहे ते. आणि पब्लिकचं ओरिजिनल भिताड बोलल्या बोलल्या बरोबर आलाय षटकार. तीन चेंडू समाप्तीच्या नंतर धावफलकावरती धावा लागले त्यामध्ये 34. आणि आता आणखीन एक फटका खेळाय तिथे 2 धावेचा निजोरा. 1 धाव का आता 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणखीन एक मोठा फटका. प्रकाश एडगेला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. धुलाई गेले सुनील लांबोरेची. गाडी कुठेतरी रुळाव येत नाहीये. लॅम्बोर्गिनीला हवेला पळवायचं बघतात परंतु इथं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक मध्ये हळू चालवायचे. शेवटचा चेंडू असेल. प्रकाश आणखीन एक तेज तरा रफ्तार चेंडू टाकलाय. कुठेतरी प्रकाश एडगेने थांबवले. गणेश शेखेची विकेट ही इम्पॉर्टंट आहे हे सांगत असताना प्रकाश एडगे आणि इथं 4 मॅच हरून 1 मॅच जिंकणारे गणेश घोडके आलेत. आपण घरघंटी पकडायचे. आता संघाचं 3रं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते. नाही सॉरी 4थं षटक शिवाजी शेळके. 47 धावा आणि ते 41 सॉरी. आणि चेंडू गणेश शेळकेची झेल सोडले. येणारे 5 चेंडू मध्ये कुठेतरी माग पडतील.
आणखीन एक मोठा फटका, परंतु तिथं एकच धाव. 44 धावा धाव फलकावरती 2 चेंडू समाप्तीच्या नंतर. आणखीन एक मोठा फटका, त्याच्या पाठी एके आणि एके अशी चूक करणार नाही. कुठंतरी शिवाजी आणि पहिल्यापासूनच जर ओव्हर टाका घेतली असती तर सर्व मॅचेस जिंकत आला असता. सुनील लांबो कुठेतरी नाराजी व्यक्त करतायत. खूप मोठमोठे फटके मारलेत. कॅमेरामॅन फोकस करायचं सुनील लांबोर यांच्यावर. इथं लेग साईडला आहेत. आता संतोष कात्रड आलाय गणेश भरून काढण्यासाठी. सुनील लांबोर खूप चांगला खेळाडू आहे. खूप दिवसाचा अनुभव आहे त्याला. लहानापासून क्रिकेट खेळत आलाय. गावदेवी फायटरच्या संघाचा कर्णधार आहे तो. आणि संतोष कात्रेड याला पण शॉर्ट पिच बॉल टाकला होता, काहीच समजला नाही. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. त्यांनी त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये खूप बक्षिसं मारलेले आहेत. सक्सेसफुल कॅप्टन आहेत आमचे छोटे खेळाडू अक्षय जोरे सांगतायत. आकाश जोरे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपात 1च धाव भेटेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 46 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कुठेतरी मोठा फटका मारावा लागेल. शेवटचा चेंडू संतोष कात्रड बॅटिंग स्ट्राईकवर. स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्याला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2री धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. AK-47 ने आपल्या ताकदीच्या जोरावर गोळी फेकली आणि स्टंपाला डायरेक्ट हिट झाली. आणि सुनील लांबोर खुश आहेत. कोहिनूर परतल्याच्या नंतर खुश असणार आहेत ते, नाही तर त्यांना आज झोप लागली नसती. कुठेतरी अपेक्षा असतील आता आम्हाला सुनील लांबोर ओपनिंगला यायची. हा जगदीश बाबू ने काय बोलताय? हा लाईव्ह मॅच आहे. सॉरी. काय टॉस आहे? जानादेवी फायटर्स वाघापूर आणि शिवांश फायटर्स मंगेश शेळके आणि सोन्या येडगे 50-50. एक मन्या सप्त हिंद केसरी मन्या तो एक सोन्या 50-50 अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दिसेल थोड्याच वेळात. ह्या दोघांनी आपलं महाराष्ट्रात खूप मोठं नाव केलेलं आहे. आता सोन्या 50-50 ने रिटायरमेंट घेतलेलं आहे आणि मन्याचं संपलेलं आहे.
संजय बाबा आणि सोन्या 50-50 मालक उत्तम झोरे. तो इंदकेसरी मना टॉस लावायचे. मॅच स्टार्ट करायचे. टॉससाठी मंगेश के टॉससाठी यायचे. मंगेश गणेश शेळके बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक संघाचं ओझं घेऊन आलंय. ओझेचा भार काढण्यासाठी सुनील लांबूर तलवार घेऊन आलाय. पहिला चेंडू आणि पंच आपले हात फिरवतात. वाईट चेंडू, 1 बाउन्स. वॉर्निंग दिले गणेश. पंच वाईट आहे. 1 बाउन्स आहे. वाईट पण आहे ना. ओके ओके. इथं पहिला चेंडूवरती समाचार घेत असताना सुनील लांबोर सानपाडा नगरीतला चॉकलेट बॉय बॉलरचं स्वागत केलेलं आहे आलेल्या बरोबर. आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार गणेश शेळके. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी नाराजी व्यक्त करतोय. हरकत नाही, एक चेंडू निर्धाव गेला तरी क्षमता आहे सुनील लांबोर मध्ये षटकार चौकार मारण्याची. मनकडात जोर आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव 2 चेंडू टाकत असताना गणेश शेळके हा देखील अनुभव मिळून आलाय. कुठेतरी बॅट चेंज करत असताना षटकार मारला त्या बॅटनी, तरी सुद्धा बॅट चेंज करत असताना कुठेतरी बॅटीचं वजन पडलंय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हवे चेंडू आणि त्याचे मित्र परममित्र त्यांनी काय सोडलेले आहे. आणि त्या भाऊला परत जायला लागला असं पण भाऊ जीव तोडून पळालेले आहेत. सुनील लांबोर बॅटिंग ट्रॅक वरती. आणखीन एक निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू टाकत असताना गणेश. 5 चेंडू खर्च केले, धावफलकावरती धावा लागले त्या म्हणजे 9. आणखीन एक बॉल. आता काय बॉलिंग केले गणेशाने. संजय बाबा पिकअप लवरचे मालक. आता प्रकाश शेडगे बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय भाऊंच्या समोर. भाऊ आपले आगळे वेगळे फॉर्म मध्ये आहेत.
भाऊला काही चेंडू समजला नाही, चेंडू जातोय निर्धाव आणि तिथे अँटी बॉल अडवत असताना आणखीन एक चेंडू, तेच तर चेंडू टाकत असताना प्रकाश एडगे भाऊंला बीट करत असताना चेंडू नाकासमोरनी उसळी देत असताना आणखीन एक, आता भाऊंनी हवेत खेळला तिथे गणेश असेल, गणेशच्या हातातून जेल सुटले, सुपरमॅनच्या हातातून जेल सुटले. भाऊंना जीव जाऊन दिले. भाऊ आता राक्षसावाने गिळणार सर्वांना. मी बोलल्याप्रमाणे भाऊ गिळणार आणि इथे कॅच घेतली, चुकी करणार नाही. भाऊंनी गिळलं नाही तर भाऊंलाच गिळलं. मंगेश एके टॉससाठी यायचे. शिवांश फायटर्सच्या संघाचे कर्णधार मंगेश एके आणि जानादेवी फायटर संघाचे कर्णधार सोना एडगे 50-50 आणि त्यांचे मालक उत्तम झोरे. मंगेश एके टॉससाठी यायचे ना, तर 2 धावांची पॅलेंटी लागेल. बाबूदादा झोरे टॉससाठी पाठवायचे. समोरचा टीमचा कर्णधार सोना 50-50 वाट बघतोय. सुरेश शेळकेच्या बॅटमॅननी फटका आलाय, परंतु तिथं गणेश रिक्स घेत नाही. सुरेश शेळके सुनील लांबोर काय करतायत. प्रकाश एडगेने धुलाई केले, आता सुनील लांबोर त्यांची धुलाई करतात का बघू. ओ चेंडू बीट करके जा रहा है. टॉस साठी यायचंय, टॉस साठी बाबू दादा टॉस साठी पाठवायचंय कर्णधार मंगेश शेळकेला. मंगेश शेळके टॉस साठी यायचंय, अन्यथा 2 धावांची पॅलेंटी लागेल. कुठं तुम्ही लवकरात लवकर यायचंय. सुनील लांबोर कुठेतरी बॅकफूट वरती जात असताना प्रेक्षक त्यांची बॅटिंग बघण्यासाठी काशीनाथ बोडके व्हेरी डेंजरस मॅन धारेश्वर. संजय बाबा बॉलिंगला आलेत. बाबांचा पहिलाच बॉल आणि सुरेश शेळके यांच्या बॅटीला टॉपेज लागलाय. कुठेतरी बाबांची धुलाई करावी लागेल. सुरेश शेळके चॉकलेट बॉल लागला. आता आणखीन एक बाबा वारंवार बीट टाकत असताना मंगेश शेळके टॉस साठी यायचं. मंगेश शेळके आणखीन एक नऊ चेंडू आणि 34 धावांची गरज. हे जर पहिले फटके आले असते तर कुठेतरी सामन्याचं चित्र अजून बदललं असतं, परंतु आता घेर चेंज केलाय. आणखीन एक 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा मानस दाखवेल का
आणि तिसऱ्या धावेचा मानस नाही दाखवलेला आहे. 22 धावा धावफलकावरती आणि 7 चेंडू आणि अजूनही 26 धाव्यांची गरज. अजून एक टॅप चेंडू खेळत असताना बॉक्स टॅप. आता येणारे चेंडू असेल 6 आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज. आपण ब्रेक मध्ये जरा कमी चुंग ऐकूया. मन्या टॉससाठी येते. मन्या सप्त हिंद केसरी, महाराष्ट्रात ज्याच्या नावाचा बुलबाला आहे. सोन्या 50-50 पुढे यायचंय. इथे डार्लिंग बिल्लिंग नाही बोलायचंय. कोंडीबा शेठ काचसाठी यायचंय. आता नागिन बॉलर, नागिन नागिन ना आता सुनील लांबोर यांनी जर 4 बॉल 4 षटकार मारले तर त्यांना संध्याकाळी रसोईमध्ये बसवणार आहे. टॉस जिंकलाय सोन्या येडगे यांनी. अंपायर वाईट. नागिन आपल्या नागिन स्टाईलनी बॉलिंग करतोय. वो नागिन ने नागिन जलवा दिखाया है और नागिन की बॉलिंग देख के खुश हुए हैं बंटी शेखी के फादर. हे पहला ही मारना मांगता था, अभी कुछ नहीं, अभी खत्म हुआ. कहानी में ट्विस्ट बाकी है. अभी सिर्फ अभी मजा लेना है. हो खत्म हुआ कहानी. नागिन चिल्ला रही है. अभी इधर कॉमेंटेटर अंकुश है कि एंटिक बॉय कॉमेंटेटर है.